आज तर मग दोनचे भांड डायरेक्ट प्लंबिंगच केली ना रे पण तो कुठं केली आणि कशी केली हे पाहण्यासाठी तुम्हाला आपला ब्लॉग आजचा सुरुवात पासून पाहा लागत. जय श्री भाऊ, मी तर कशा तर आता चाललोय मी कामावर. मस्त माझी बॅग वगैरे भरणं झाली. आधी त्याचा वाट पुरवली मी आदेश द्यायला का कामावर सरळ. तर भावना साईडवर पोचल्याबरोबर मी मस्त वायर गिरं काढून घेतली. पा वायर जोडले, मशीन जोडून घेतल्या वायर आले सगळ्या. तिकडे काका रेड्युसर वगैरे तयार करून राहिले. आज आम्हाला संडास बाथरूमची प्लंबिंग करायची आहे. इकडल्या घरा मारून टाकल्या काकानं पटकन आणि रेड्युसर तयार करून राहिले. मी तिकडली बाथरूमचं होऊन टाकलं. आता मी हे पुरतो तिकडं काका तिकडली प्लंबिंग करते. तर भावना आता झालं आमचं काम खतम. मस्त कपडे बदलून घेतले, सामान उचलून घेतलं आणि इकडे केलंय मी प्लंबिंग. हे सगळं प्लंबिंग केलं आहे मस्त बढ्यापैकी. बाथरूमची प्लंबिंग झाली आणि इकडे हे संडासाची पण प्लंबिंग होऊन गेली. तर बस आज आम्ही एवढंच केलं. आता चाललो मस्त घरी. आज काय ते आहे नाही, मला चालावं लागते गाडी. तर मग भावना मी मस्त मार्केटला काकाले सोडून दिलं मार्केटले. आणि आता माझ्याशी पहा सामान किती सारं आहे तर दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, एक हे मोठी हॅमरची हे आहे ब्रेकरची पेटी आणि हे झोर आहे. त्याच्यात 2 ग्राइंडर आहे. तो ते एवढं सारं सामान मला एकट्याला न्यायला लागते. आणि रोड पुरा सांसून आहे, कोणीच नाही रोडावर. कोणाला बसून नेलं असतं तर आता नाही तुम्ही बरोबर एकटा. तर भावना मस्त आंघोळ वगैरे केली, गावात गेलो. गावातून मी आणली गुपचूप. ते बाई तर बहीण आपली गुपचूप काढू राहिली. आता मस्त गुपचूप खातो. कूलरची गेली ती मोटर, मग बाबाने आणली गावातून मोटर. आता मस्त कूलरने मोटर बसवतून झुकतो. तुम्हाला मला ब्लॉग कशा वाटतं का सांगा. असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या फॉलो करून घ्या. जे रिटर्न पाहता सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.